श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, सावधान. पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठी उलथापालथ घडवणारे ठरणार आहेत. तुम्हाला वाटतंय का की तुमचे सगळे जवळचे मित्र आणि नातेवाईक तुमचे खरे हितचिंतक आहेत? तर थांबा, जरा विचार करा. ग्रहाची अशी एक दुर्मिळ आणि भयानक चाल निर्माण झाली आहे, जी तुमच्या समोरच्या माणसाचे मुखवटे खेचून बाहेर काढणार आहे. येणाऱ्या दिवसात तुमच्या पाठीमागे असा काही कट रचला जातोय आणि अशा दोन भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एकीकडे अनोळखी लोकांचा अचानक होणारा हल्ला, तर दुसरीकडे तुमच्याच अत्यंत जवळच्या व्यक्तीचा पाठीत खंजीर खुपसणारा मोठा विश्वासघात. तुम्हाला वाचवायला कोण येणार आणि कोण तुमचा बळी घेणार? तुमचे कष्टाचे पैसे आणि मान सन्मान वाचवायचा असेल तर ही भविष्यवाणी शेवटपर्यंत वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय एक मिनिट सुद्धा पुढे जाऊ नका, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, सध्या आकाशात ग्रहाचे अत्यंत दुर्मिळ आणि प्रभाव पाडणारे बदल घडून येत आहेत. विशेषतः शनी आणि शुक्र यांचे नक्षत्र परिवर्तन तसेच गुरुचे उदित होणे तुमच्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम करू शकते. या ग्रहाच्या प्रभावामुळे मनात विनाकारण चिडचिड, अस्वस्थता आणि अधीरता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. लहान सहान गोष्टीवरूनही तुमचा संयम सुटू शकतो, ज्यामुळे ग्रहाची ही आव्हानात्मक स्थिती किरकोळ प्रसंगांना सुद्धा मोठ्या वादाचे रूप देऊ शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, दैनंदिन आयुष्यात किंवा प्रवासात अचानक अशा काही अनपेक्षित प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. रस्त्यावरील वाहतूक, वाहनाच्या पार्किंगचा प्रश्न, शेजाऱ्यांशी होणारा संवाद किंवा एखाद्या अज्ञातासोबत पैशाचा व्यवहार करताना अचानक खटपट उडू शकते. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटेल, परंतु समोरची व्यक्ती तुमच्या साध्या बोलण्याचा पूर्णपणे चुकीचा अर्थ काढून तुमच्यावर भडकू शकते आणि वाद तापवू शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, अशा अनेक प्रसंगामध्ये स्वतःची काहीही चूक नसताना तुम्हाला नाहक स्पष्टीकरणे आणि सफाई देत बसावे लागेल. तुम्ही परिस्थिती शांत करण्याचा जेवढा प्रयत्न कराल, तेवढा समोरचा माणूस तुमचे ऐकून न घेता उलट तुमच्यावरच सर्व दोष ढकलण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी समोरच्याच्या चिथावणीला बळी न पडता पूर्णपणे मौन बाळगणेच तुमच्या हिताचे ठरेल. अन्यथा एक छोटीशी किरकोळ चकमक विकोपाला जाऊन मोठे भांडण बनू शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही जिथे काम करता किंवा नोकरी करता तिथे सहकाऱ्यांशी वागताना अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुम्ही दिवस रात्र एक करून केलेल्या कष्टाचे आणि कौशल्याचे श्रेय एखादी दुसरीच व्यक्ती स्वतःच्या नावावर मारण्याचा प्रयत्न करू शकते. हा अन्याय पाहून तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल आणि राग अनावर होईल, परंतु अशा वेळी रागाच्या भरात घेतलेला कोणताही आक्रमक निर्णय तुमच्या संपूर्ण करिअरसाठी आणि भविष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या पाठीमागे सहकार्याकडून किंवा तिसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून गुप्तपणे चुकीच्या अफवा पसरवल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्ही कधीही न उच्चारलेल्या शब्दाचा किंवा न केलेल्या कामाचा विपर्यास करून वरिष्ठापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जाऊ शकते. एक प्रकारे तुमच्या व्यावसायिक प्रतिमेला तडे देण्याचा आणि तुम्हाला वरिष्ठाच्या नजरेतून पाडण्याचा कट आखला जाऊ शकतो. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मेष राशीच्या जातकांनो, परिस्थिती इतकी चिघळू शकते की तुमच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि तुम्ही सहसा न वापरणाऱ्या तीव्र भाषेचा वापर करण्यास प्रवृत्त व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमचे मत दाबण्याचा किंवा तुमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु अशा वेळी अन्यायाविरुद्ध लढताना आपल्या भाषेचे भान राखणे गरजेचे आहे. हे प्रकरण काही दिवसासाठी कामाच्या ठिकाणी प्रचंड मानसिक तणाव निर्माण करेल, परंतु संयम ठेवल्यास हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल. मेष राशीच्या जातकांनो, केवळ बाहेरील किंवा अनोळखी लोकांशीच नव्हे, तर तुमच्या अत्यंत जवळच्या आणि प्रिय व्यक्तींशी सुद्धा मतभेद उफाळून येण्याचे संकेत आहेत.
हा वाद तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राशी, रक्ताच्या नातेवाईकाशी किंवा घरातील सदस्याशी होऊ शकतो, ज्याच्यावर तुमचे गाढ प्रेम आहे. बऱ्याच दिवसापासून तुमच्या दोघांमध्ये निर्माण झालेली भावनिक दरी आणि एकमेकांना समजून न घेण्याची वृत्ती या वादामागचे मुख्य कारण ठरेल. तर मेष राशीच्या जातकांनो, एखाद्या अगदी क्षुल्लक किंवा लहान विषयावरून या वादाची सुरुवात होईल, परंतु हळूहळू जुन्या आठवणी, भूतकाळातील चुका आणि तक्रारीची उजळणी सुरू होईल. नात्यातील गोडवा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही आजवर अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करून मौन बाळगले असेल, पण तेच साचलेले मौन आता एका मोठ्या स्फोटाच्या रूपात बाहेर पडेल. वर्षानुवर्षे मनात दबलेला राग एका क्षणात बाहेर आल्याने वातावरणात प्रचंड कटुता निर्माण होईल. मेष राशीच्या जातकांनो, वाद सुरू झाल्यावर समोरची व्यक्ती स्वतःची चूक किंवा कमतरता स्वीकारण्याऐवजी स्वतःचा बचाव करण्यासाठी तुमच्यावरच उलट आरोप करू शकते. तुम्ही त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील. हा भावनिक संघर्ष कोणत्याही बाहेरील वादापेक्षा तुमच्या मनाला आणि हृदयाला अधिक खोलवर जखम देईल, ज्यामुळे काही काळासाठी परस्पर संवाद पूर्णपणे खंडित होऊ शकतो. मेष राशीच्या जातकांनो, जीवनात घडणाऱ्या या सर्व त्रासदायक घटना आणि वादविवाद केवळ तुमचे नुकसान करण्यासाठी आलेले नाहीत, तर तुम्हाला माणसाची खरी पारख करून देण्यासाठी आले आहेत. कोणती व्यक्ती तुमच्याशी खऱ्या प्रेमाने आणि निष्ठेने जोडलेली आहे आणि कोण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी तुमच्या पाठीशी उभी आहे, हा स्पष्ट फरक या काळात तुमच्या समोर उघड होईल. मेष राशीच्या जातकांनो, काही नात्यामध्ये तात्पुरता दुरावा किंवा संवादबंदी निर्माण झाली तरीही यातून खऱ्या आणि खोट्या नात्यामधील फरक तुम्हाला कायमचा स्पष्ट होईल. जे लोक तुमच्यावर खरोखर मनापासून प्रेम करतात, ते भांडण शांत झाल्यानंतरही तुमचे म्हणणे समजून घेतील आणि पुन्हा एकत्र येतील. मात्र ज्यांचे संबंध फक्त स्वार्थावर आधारित होते मित्रांनो, ते या वादाचा बहाणा करून तुमच्यापासून कायमचे अंतर बनवणे पसंत करतील. मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो, नात्यामध्ये अचानक तणाव किंवा मतभेद निर्माण झाले म्हणून रागाच्या भरात किंवा भावनेच्या ओघात कोणतेही नाते तोडण्याच्या घाई गडबडीचा निर्णय घेऊ नका. ही वेळ शांत राहून माणसाचे खरे स्वभाव ओळखण्याची आणि परिस्थिती समजून घेण्याची आहे. हे कठीण प्रसंग अत्यंत संयमाने हाताळा आणि जे लोक तुमच्या वाईट काळातही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, त्यांनाच आयुष्यात खऱ्या अर्थाने स्थान द्या. मेष राशीच्या जातकांना, विशेषतः 16 ते 27 या वयोगटातील तरुण जातकांनी मित्रासोबत सहलीला, लांबच्या प्रवासाला किंवा पार्टीला जाताना अत्यंत खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. स्वतःचा मोठेपणा दाखवणाऱ्या, अतिउत्साही किंवा किरकोळ कारणावरून भांडण उकरून काढणाऱ्या मित्राच्या संगतीत प्रवास करणे टाळा. अशा मित्राच्या आतातायीतापणामुळे किंवा चुकीच्या कृत्यामुळे तुम्ही विनाकारण एखाद्या मोठ्या कायदेशीर किंवा शारीरिक संकटात अडकू शकता. तर मेष राशीच्या जातकांनो, पैशाच्या देवाणघेवाणीच्या किंवा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत कमालीची सतर्कता आणि सावधानता बाळगा. या कालावधीत कोणताही मोठा रक्कम उधार देणे किंवा स्वतः कोणाकडूनही कर्ज घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे. पैशाचा हा व्यवहार तुमच्यातील जुनी मैत्री आणि नात्यामध्ये कायमची कटुता आणू शकतो. तसेच दिलेले पैसे वेळेवर परत न मिळाल्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसानही होऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला हाच राहील की प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्या जिभेवर आणि रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा. वादविवाद आणि कठीण वेळ ही आज ना उद्या संपून जाते, परंतु रागाच्या भरात उच्चारलेले कटू आणि बुचरे शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनात वर्षानुवर्षे न पुसल्या जाणाऱ्या जखमा बनून राहतात. प्रत्येक पाऊल समंजसपणाने आणि शांत डोक्याने टाकल्यास तुम्ही या सर्व संकटावर यशस्वीपणे मात कराल. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या बदलत्या चालीचा आणि तुमच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामाचा अचूक वेध घेण्यासाठी आमच्या चॅनलशी आता जोडले जा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि
शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे येणाऱ्या दिवसातील राशी भविष्य, ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन आणि संकटावर मात करण्याचे अचूक ज्योतिषीय उपाय सर्वात आधी थेट तुमच्या मोबाईलवर पोहोचतील. अनेकदा योग्य वेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन आपल्याला मोठ्या संकटातून आणि आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. म्हणूनच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आणि तुमचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी उशीर करू नका. आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मेष राशीच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करून त्यांनाही येणाऱ्या संकटापासून सावध करा. धन्यवाद.